सुधानगर भागातील भोवते लेआउटमधील भाग्यश्री लांडे या 28 वर्षीय विवाहित तिच्या पतीनेच खून केल्याचे गुरुवारी रात्री समोर आले। दरम्यान फेजरपुरा पोलिसांनी भाग्यश्रीचा मारेकरी पती अक्षय लांडेला शुक्रवारी दिनांक 3 पहाटे अटक केली। लग्नात प्रेझेंट कमी आल्याने तो वारंवार पत्नी भाग्यश्रीला माहेरहून पैसे आणण्यासाठी छळत होता। त्याच कारणातून त्यांच्यात भांडण झाले। त्या भांडणानंतर नियोजनबद्धरित्या कट रचून भाग्यश्रीचा गळा आवळून नंतर गळा चिरून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले। अक्षय आणि भाग्यश्री यांचा 7 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। लग्नात तुझ्या माहेरांनी प्रेझेंट कमी दिले म्हणून तो वारंवार भाग्यश्रीला माहेरहून पैसे आणायला सांगत होता। मध्यंतरी त्याने सोफा सेट घेण्यासाठी पैसे मागितले होते। त्यावेळी भाग्यश्रीच्या माहेरांनी त्याला ते दिले होते। त्यानंतरही त्याची पैशाची भूक थांबली नव्हती। याच कारणातून त्यांच्यात खटके उडायचे। 2.5 वर्षापूर्वी अक्षय आणि भाग्यश्रीमध्ये वाद झाला। नंतर भाग्यश्री माहेरी राहायला गेली होती। 1 ते 1.5 वर्ष भाग्यश्री माहेरीच होती। या दरम्यान 6 महिन्यापूर्वी भाग्यश्री पुन्हा अक्षयकडे नांदण्यासाठी आली होती। 31 डिसेंबरला अक्षय आणि भाग्यश्री यांच्यात पुन्हा वाद झाला। त्यावेळी भाग्यश्री घरातून निघून गेली। 1 जानेवारीला रात्री भाग्यश्रीने अक्षयला फोन करून तुमचा राग शांत झाला असेल तर मी घरी येऊ का असे विचारले। त्यावर अक्षयने नाही म्हणत फोन कट केला। त्यानंतर थोड्या वेळाने अक्षयने भाग्यश्रीला फोन करून तू घरी येऊन तुझे कपडे घेऊन जा असे सांगितले। त्यामुळे भाग्यश्री रात्री 9 वाजता तिच्या आईच्या घरून अक्षयकडे आली, परंतु ती आईच्या घरी परत गेली नाही। कॉल लागत नाही किंवा मुलगी रात्रभर घरी न आल्यामुळे माहेरांनी तिचा शोध सुरू केला। त्यावेळी त्यांना संशय आला व त्यांनी पोलिसात तक्रार केली। दरम्यान भाग्यश्रीचा पोलिसांनी शोध घेतला असता घरातच तिचा मृतदेह आढळून आला। खून केल्यानंतर अक्षयने भाग्यश्रीचा मृतदेह झाकून ठेवत पळ काढला होता। त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली। आहे। मृत भाग्यश्री गळा आवळल्यानंतर अक्षयने भाग्यश्रीचा गळा चिरला। भाग्यश्रीला अक्षय अतिशय क्रूरतेने मारले। त्याने सुरुवातीला भाग्यश्रीचा गळा आवळला, त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केला। तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने रक्ताचे डाग पुसून टाकले। त्यानंतर मृतदेहावर ब्लँकेट व इतर कपडे टाकून झाकून ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला। ब्युरो रिपोर्ट, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।